हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर भावी प्राध्यापकांचे खूप खूप स्वागत. मोठी बातमी, प्राध्यापक भरती निकषात बदल, नवा जी.आर. राज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी सादर. मोठी बातमी आहे. प्राध्यापक भरतीविषयी निकषाविषयी ही खूप महत्वाची बातमी आहे. कोणता जी.आर. आहे जो जो राज्यपाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. त्या जी.आर. मध्ये 75-25 यांचे सूत्र नेमके आहे तरी काय, आणि 50-50 चे सूत्र जे अवलंबले जाणार आहेत ते आहेत तरी काय, समजून घेऊया सोप्या गोष्टीमध्ये. पहिल्यांदा 75-25 आणि 50-50 आहे तरी काय. तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला, हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ खूप चांगला वाटला, ज्ञानामध्ये भर पडली तर मित्रांना पण पाठवा. हिंदी साहित्य दीप, सेट नेट एमपीएससी एक्झाम, विषय हिंदी. कॉन्टॅक्ट नंबर, काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरला फोन पण करू शकता. 75-25 सूत्र रद्द करून 50-50 लागू. काय आहेत हे सूत्र, सोप्या भाषेत समजून सांगतो. 75-25 सूत्र रद्द करून 50-50 लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. 75-25 चे गणित काय. 50 गुण मिळालेला उमेदवार ए, उत्तम शैक्षणिक कागदपत्रे, सेट नेट व मुलाखत तो पोहोचतो. 90 गुण मिळालेला उमेदवार बी, मुलाखत उत्तम पण शैक्षणिक गुण कमी. आता ह्याचे 95% गुण झाले कसे. शैक्षणिक कागदपत्रे अलग अलग प्रकार, अलग अलग वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल असतील, लेख असतील, पुस्तकं असतील, आणि 12वी पासून ते ग्रॅज्युएशन पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पासूनचे मार्क असतील, आणि तो सेट नेट क्वालिफाईड असेल तर तो 100% मुलाखतीसाठी तो जाऊ शकतो. आता 75-25 मध्ये शालेय गुणांचा जास्त महत्व दिले गेले होते. 75%, मुलाखतीला कमी गुण यानी की 25%. त्यामुळे कागदोपत्री चांगला पण मुलाखत कमकुवत असलेला उमेदवार निवडला जात असे. आता 50-50 चे गणित काय आहे. दोन्हीला समान महत्व आहे. शालेय गुणांना 50% आणि मुलाखतीला 50%. पहिले शालेय गुणाला 75% होते आणि 25% फक्त मुलाखतीला होते. समजून घ्या, खूप सोप्या पद्धतीत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. तर 50-50 मध्ये मुलाखत उत्तम असलेला उमेदवार पुढे जातो आणि फक्त कागदपत्री चांगला आपण शिकवण्यात कमकुवत असलेला तो मागे पडतो. साध्या दृष्टांतात आपण समजून घेऊया. समजा दोन सेप यानी की दोन प्राध्यापक निवडण्याची प्रक्रिया होत असेल. उदाहरणार्थ, प्राध्यापक ए, प्राध्यापक बी. प्रकाशित लेख पुस्तके शिकवण्यासाठी कमजोर पण कमकुवत असेल तो. प्राध्यापक बी कमी प्रमाणपत्रे पण शिकवण्यासाठी उत्तम असेल. उदाहरणामध्ये 75-25 मध्ये केवळ प्रमाणपत्रे पाहून प्राध्यापक ए निवडला जाईल. 50-50 मध्ये प्रकाशित लेख पुस्तके, कागद, प्रमाणपत्रे, प्राध्यापक कला आणि की शिकवण्याची कला दोन्ही पाहून प्राध्यापक बी निवडला जाईल. म्हणजेच 75-25 कागदपत्रांवर जास्त भर, 50-50 कागदपत्रे, प्रत्यक्ष कौशल्य यांचा समावेश. याबद्दल करण्याचे हेतू यानी की जो बदल झालेला आहे त्या मागचा काय हेतू आहे. चांगले संशोधन पण चांगले शिक्षक नसल्याऐवजी चांगले शिक्षक असलेले प्राध्यापक निवडणे. तुम्हाला या सोप्या गोष्टीमध्ये सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण जाऊया मुख्य बातमीवर, की बातमी काय म्हणते. काही विषयांना तर उमेदवार मिळतच नाही. कुठल्या 75 आणि 25 या निकषानुसार अशी परिस्थिती निर्माण होईल. अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निर्देशात आणून दिल्या. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75-25 या सूत्राऐवजी पुन्हा 50-50 हे सूत्र अवलंबले जाईल. राज्यातील उच्च शिक्षण मंत्री डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन प्राध्यापक भरतीच्या निकषामुळे बदल करण्याचे आदेश GR 6 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध केला. मात्र त्यातील निकषामुळे अनेक उच्च शिक्षित उमेदवार भरतीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार नाहीत. त्यामुळे हा आदेश मागे घ्यावा. अपात्र ठरणार नाहीत यामुळे हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी वर्तुळातून करण्यात आली. तसेच प्रसार माध्यमामध्ये सुद्धा यावर मोठ्या प्रमाणात टीकास्त्र लेखन झाले. या सर्व बाबींची दखल राज्याचे शिक्षण मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्याने घेतली. त्यामुळे याबाबत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ कुलगुरूशी या संदर्भात संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी अध्यादेशात बदल करण्याचे निश्चय करून यात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले. आता राज्यपाल कार्यालयाकडे प्राध्यापक भरतीच्या निकषात बदल केलेला नवीन अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालाकडे कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहे, असे उच्च शिक्षण विभागात विशेष सूत्राने सांगितले. राज्यातील आकृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी कोणते निकष असावेत, तसेच भरती करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबाबत राज्य शासनाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला होता. परंतु या अध्यादेशातील निकष अत्यंत वादग्रस्त असल्याने त्यास विरोध झाला. सेट नेट उत्तीर्ण उमेदवारावर या अध्यादेशामुळे मोठा अन्याय होणार होता. तसेच परराज्यातील उमेदवार या भरतीसाठी अधिक प्रमाणात पात्र ठरतील. या उलट महाराष्ट्रातील विद्यापीठातील उमेदवार भरतीपासून दूर राहतील. त्याचप्रमाणे काही विषयांना तर उमेदवार मिळणारच नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल. अशा अनेक बाबी कुलगुरू व उच्च शिक्षण विभागातील अधिकारी यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निर्देशनात आणून दिले. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी 75-25 या सूत्राऐवजी पुन्हा 50-50 हे सूत्र अवलंबले जाईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. राज्यातील विद्यापीठातील सुमारे 600 प्राध्यापक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही विद्यापीठांनी भरतीसाठी अर्ज मुदतवाढ दिली आहे. मात्र बदललेल्या निकषामुळे विद्यापीठातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशनात आणून दिली. परिणामी एकूण परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा प्राध्यापक भरतीच्या निकषात बदल करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ नेट सेट उत्तीर्ण असणे उमेदवार विद्यापीठातील पद भरतीसाठी पात्र ठरत नव्हते, परंतु नव्या निकषामुळे त्यांना ही संधी मिळणार आहे असे सूत्रांनी सांगितले. याचा अर्थ असा की सेट नेट असा तरी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्राध्यापक भरतीसाठी तुम्ही क्वालिफाईड आहात, तुम्ही उत्तीर्ण आहात. तुम्हाला ही भरती खूप चांगल्या प्रकारे नवीन जीवन दृष्टीसाठी नवीन गोष्टीसाठी तुम्ही माझ्यासोबत जोडाल तर खूप खूप चांगलं राहील. त्यासाठी हिंदी साहित्य दीप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी सेट नेट MPSC विषयी काही मनामध्ये शंका असतील तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. खूप खूप आभार.